नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आज आपण रेन पाईप किती फुटापर्यंत पाणी देऊ शकतो अंतर आणि घासात जे घास असतो तो 12 महिन्याचा असतो, आपला 2 वर्षाचा असतो. त्यामध्ये कसं काम करणार आहे याची आज आपण माहिती घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता पुढल्या साईडला आपलं 3 HP सोलर आहे. तर सोलरवर आपण हा घास भिजवतो. तर किती साऱ्या चालू शकतात बाबा, किती रेन पाईप लांबीपर्यंत पाणी देऊ शकतो, याविषयी आज बोलणार आहोत. तर मित्रांनो, चालू करूया. पाहू शकता मित्रांनो, इकडे साईडला चालू आहे. तुम्हाला मी दाखवतो. या साईडला चालू आहे मित्रांनो. जसं पाहिलं तर ते सोलर दिसते. सोलरपासून तर इथपर्यंत लांबी 100 फूट लांबी आहे आणि पलीकडे साईडला 100 आहे. असं 200 फुटावर त्यांनी मध्यभागी डिवाइड केलेलं आहे. पाहू शकता तुम्ही प्रेशर पाण्याचा एक 3 ते 3.5 फूट अशा पद्धतीने पाणी उडतंय आणि त्याचा खालून तुम्हाला छिद्र दाखवतो. लेझरचे छिद्र आहेत सगळे अशा पद्धतीनं. आणि सध्याच्याला त्यांच्या 5 लाईनी चालू आहेत. म्हणजे तिथून 5 लाईनी चालू आहेत आणि सध्या वाफ आपला 5 फुटाचा वाफ आहे, पाहू शकता तुम्ही. पण ह्या एका लाईनीपासून दुसऱ्या लाईनीपर्यंत पाणी उडत आहे, पाहू शकता तुम्ही. अशा पद्धतीने इथपर्यंत पाणी उडतंय. तर त्यांनी प्रत्येक वाफ्यावर एक लाईन टाकलेली आहे. अशा त्यांनी 5 लाईनी त्यांच्या 3 HP सोलरवर चालतात. म्हणजे तिथून त्यांचं 250 फूट लांब भिजणं होतंय. हे वन टाईम चालतंय. तर अशा पद्धतीने ते 1 तास चालू करतात पाणी. 1 तासात खूप ओल होती. तुम्हाला मी वाफेतली ओल दाखवतो. पाहू शकता तुम्ही, एकदम खाली पाणी झालंय. तर 1 तासात फुल भिजल्या जाते. अशा पद्धतीने त्यांनी रेन पाईपाचं नियोजन केलं आहे. 32 mm हा रेन पाईप आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान, जय किसान.